नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वादिष्ट फूड रेसिपीज मध्ये मी तृप्ती आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर प्रत्येक वेळेस आपण एक नवीन रेसिपी घेऊन येत असतो, प्रत्येक वेळेस आपण एका नवीन रेसिपी मध्ये भेटत असतो। त्याच पद्धतीने आज देखील मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे। चला तर मग आता पाहूयात आजची रेसिपी कोणती आहे ते। तर यासाठी आपण घेतलेल्या आहेत 2 हिरव्या मिरच्या, या कमी तिखट अशा 2 हिरव्या मिरच्या आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। गावी गेल्यामुळे कढीपत्ता थोडासा वाळलेला होता, पण काही हरकत नाही, जरा जास्त घेतलेला आहे। अर्धा इंच इतका आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि अर्धा लसूण घेतलेला आहे। अर्धा लसूण मी इथे सोलून घेतलेला आहे। आता आपण काय करूया, हे सर्व गोष्टी मिक्सर मधून बारीक करून घेऊयात। आता या ठिकाणी मी कढीपत्त्याची पाने अशीच काढून त्याचे फक्त काड्या सोडून बाकी सर्व पाने घेत आहे। तर या ठिकाणी कढीपत्ता घेतलेला आहे। आलं थोडंसं असं नखाने तोडून घालत आहे। तुम्ही आलं चिरून घालू शकता, 2-3 तुकडे करून घाला म्हणजे ते अखंड राहणार नाही। आता थोडीशी कोथिंबीर जी आपण घेतली होती ती सर्व कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता लसूण आणि मिरची हे देखील आपण यामध्येच घालून घेणार आहोत। तर हे सर्व गोष्टी आपण मिक्सर मधून बारीक करून घ्यायच्या आहेत। एकदम याची फाईन पेस्ट तयार झाली पाहिजे। थोडंसं लागलं तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालू शकता, जेणेकरून हा जो मसाला आहे तो व्यवस्थित बारीक होईल। आता याला मी छानपैकी मिक्सरमधून फिरवून घेते आणि छान बारीक करून घेते। हे बघा, या ठिकाणी आपला हा मसाला तयार झालेला आहे। यासाठी मला 2 ते 3 चमचे पाणी घालावं लागले, कारण यामध्ये मी वाळलेला कढीपत्ता घातलेला होता आणि वाळलेला कढीपत्ता असेल तर थोडंसं पाणी लागतं। आता एका पातेल्यामध्ये मी 3 वाट्या इतकं पाणी घेते आणि हे 3 वाट्या पाणी मी एका गॅसवरती उकळत ठेवणार आहे। तर या ठिकाणी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। या ठिकाणी मी मागच्या शेगडीवर हे पाणी उकळत ठेवलेलं आहे। आता या ठिकाणी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप घालू शकता। मी या ठिकाणी 2 चमचे इतकं तूप घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा तेलही घालू शकता। हे तूप छान कडल्यानंतर लगेच मोहरी टाकायची आहे। मी या ठिकाणी अर्धा ते पाऊण चमचा इतकी मोहरी घेतलेली आहे। मोहरी छान तडतडली की याचा फ्लेवर खूप छान येतो या भातामध्ये। आणि यामध्ये तुम्ही जिरे टाकले नाही तरी चालेल, पण मोहरी ती मात्र नक्की टाका, त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो। आता हा जो मिक्सरमध्ये आपण मसाला बारीक केलेला आहे तो यामध्ये मी असं घालून घेणार आहे। पूर्णपणे पुसून व्यवस्थित यामध्ये घालायचं आहे। टोपणाला सुद्धा जे काही चिकटलेलं आहे ते सुद्धा मी या ठिकाणी व्यवस्थित काढून घेते आणि पातेल्यामध्ये घालते आहे। आता हा मसाला आपण व्यवस्थित परतून घेऊया, छान भाजून घेऊया। 1 ते 1.5 मिनिटामध्ये हे व्यवस्थित भाजलं जातं। आता यामध्ये आपण इतरही गोष्टी टाकूया। सर्वात महत्त्वाची म्हणजे हळद आणि मीठ। तर या ठिकाणी मी पाव चमचा इतकी हळद वापरत आहे। हिरवं वाटण असेल तर त्यामध्ये हळद टाकली तर ती खूपच छान लागते। तर या ठिकाणी हिरव्या वाटणाचा आपण वापर करत आहोत। तर या ठिकाणी पाव ते अर्धा चमचे इतकी हळद तुम्ही वापरली तरी चालेल। चवीनुसार या ठिकाणी मीठ टाकून घेते। आता या ठिकाणी मी 1 वाटी पावटे आणि 1 वाटी इंद्रायणी काळभैरव तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ खूप चिकट होतो, यासाठी मी हा तांदूळ घेतलेला आहे। हा इंद्रायणीतलाच एक प्रकार आहे। आणि 1 वाटी पावटा असं घेतलेला आहे। तर पावटे त्या भातामध्ये व्यवस्थित लागले पाहिजेत, यासाठी पावटे आपल्याला त्याच प्रमाणात घ्यायचे आहेत। पावटे पण बघा कसे कोवळे आहेत, तर असे पावटे असले पाहिजे। तर हा मसाला आपला लगेच भाजून झालेला आहे, त्यामध्ये लगेच हे पावटे टाकून घ्यायचे आणि थोडा वेळ 1 ते 1.5 मिनिटासाठी याला छान परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून पावटे हे थोडेसे भाजले गेले पाहिजेत। 1 ते 1.5 मिनिटासाठी याला छान शिजू द्यायचं आहे। 1-1.5 मिनिटात हे व्यवस्थित भाजले जातात, बऱ्यापैकी शिजले जातात। आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत। हे बघा, मागच्या शेगडीवरचं जे पाणी होतं ते छान उकळलेलं आहे, ते मी यामध्ये ओतून घेते। यामुळे पावटे सुद्धा लवकरात लवकर शिजले जातात आणि ते कच्चे राहत नाही। आता या ठिकाणी याच पातेल्यामध्ये मी हा तांदूळ स्वच्छ धुवून घेते, म्हणजे एका साईडला आपले पावटे शिजले जातील आणि ह्या साईडला आपला भात हा स्वच्छ धुवून सुद्धा होईल। हे बघा, या पद्धतीने हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हा तांदूळ गिचका होतो आणि पावटे भात हा गिचक्या तांदळाचा खूप छान होतो। तर हा इंद्रायणी काळभैरव हा तांदूळ आमच्याकडे वापरला जातो, त्यामुळे आमच्या घरात सर्वांना हा तांदूळ आवडतो। तसेच हा गिचका होत असल्यामुळे लहान मुलांना खाण्यासाठी सुद्धा खूप छान आहे। तर आता आपला तांदूळ छान धुवून झालेला आहे।
आपण या पातेल्यातल्या पाण्यामध्ये ओतून घेऊया। हे बघा, या पद्धतीने पूर्ण तांदूळ मी यामध्ये ओतून घेतलेला आहे। पाणी उकळलेलं असल्यामुळे हा तांदूळ शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाहीये। थोडंसं असं हलवून घ्यायचं, कारण तांदूळ हा पाण्यामध्ये टाकल्या टाकल्या तळाला जाऊन बसतो आणि जी तळाची उष्णता असते त्यामुळे तो तिथे चिकटून बसतो। त्यामुळे सुरुवातीला त्याला हलवायचं आहे, थोडंसं मिक्स करायचं आहे, म्हणजे तो उकळत राहतो आणि उकळताना खाली चिकटून बसत नाही। तर हे बघा, आता याला मी 5 मिनिटांसाठी असं झाकून ठेवते, जेणेकरून हा बऱ्यापैकी शिजेल आणि 5 मिनिटांनंतर आपण ह्याला परत परत हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली हा लागणार नाही। आता हे बघा, 5 मिनिटं झालेली आहेत। एवढ्या प्रमाणात तांदूळ शिजलेला आहे। या रश्श्याला सुद्धा थोडासा घट्टसरपणा आलेला आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल। तांदूळ शिजायला थोडीशी सुरुवात झालेली आहे, पण आपल्याला हा अजून जास्त शिजवायचा आहे। फक्त तळाला चिकटू नये म्हणून असं मधून मधून थोडंसं हलवायचं आहे। आणि आता परत एकदा आपण याला झाकून ठेवूया अजून 5 ते 10 मिनिटांसाठी। तर हे बघा, 10 मिनिटांसाठी मी याला मीडियम टू लो फ्लेमवर असं शिजत ठेवलेलं आहे। गॅसचा फ्लेम हा मीडियम केलेला आहे, लो मीडियम केलेला आहे। तर तुम्ही सुद्धा तुमच्या गॅसच्या प्रमाणानुसार, गॅस तुमचा किती मोठा आहे त्यानुसार लो मीडियम फ्लेमवर ठेवा। मंद आचेवर हा भात छान शिजतो। हे बघा, आता 10 मिनिटांनंतर आपण ओपन करून बघूयात। हा बऱ्यापैकी शिजलेला आहे, पण याला आपण थोडंसं अजून पाणी घालू शकतो, जेणेकरून आपला भात अजून जास्त चांगला शिजला पाहिजे। याला असं खालून असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली चिकटत नाही। पण कधी कधी असं होतं ना बऱ्याच जणांना, की खालच्या साईडला चिकटलेला भात हा खरडून खाण्यात सुद्धा तेवढीच मजा येते, किंवा भाताच्या पातेल्याच्या साईडला चिकटलेला भात खरडून खायला सुद्धा बऱ्याच जणांना मजा येते। तर ती सुद्धा मजा एक वेगळीच आहे। तर आता हा बऱ्यापैकी झालेला आहे, पण मी याच्यात थोडंसं अर्धी वाटी इतकं पाणी ओतून घेते। हे बघा, अर्धी वाटी इतकं पाणी ओतून घेतलं आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं याला छान, आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण याला 5 मिनिटांसाठी असं झाकण ठेवून मंद गॅसवर असं शिजत ठेवूया, जेणेकरून 5 मिनिटात याची छान वाफ निघेल। हा पावटा भात तुम्ही जर कुकरमध्ये बनवलात तर तो खूप फास्ट होतो। तुम्ही जर असा मोकळ्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये बनवत असाल तर त्याला थोडासा 5-10 मिनिटं जास्त वेळ लागू शकतो। तर हे बघा, या ठिकाणी आपला भात व्यवस्थित तयार झालेला आहे, खाली थोडंसुद्धा चिकटलेलं नाही आहे। हे तुम्ही बघू शकता, खाली व्यवस्थित क्लीन निघालेलं आहे, जराही चिकटलेलं नाही आहे। हे बघा, तर आता या ठिकाणी आपण बघूयात हा तांदूळ आपला व्यवस्थित शिजला आहे का ते। हे बघा, असं छान स्मॅश झाला पाहिजे, व्यवस्थित असा मोडला गेला पाहिजे, मग म्हणायचं आपला भात छान शिजलेला आहे। चला तर मग आता हा पावटे भात छान सर्व करून घेऊया। या भांड्यामध्ये मी हा छान सर्व करून घेते। बघतानाच बघा किती छान वाटतंय, किती छान मस्तपैकी शिजलेला आहे। तरी पण तुम्ही यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर अजून पाणी घालू शकता। कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा जेव्हा आपण पातेल्यामध्ये भात शिजवतो त्यावेळेस त्याला जास्त पाणी लागतं, बरंचसं पाणी हे वाफ बनून असं उडून जातं। हे बघा, आपला भात इथे छान तयार झालेला आहे, काहीही गार्निशिंग न करता किती सुंदर दिसतोय बघा। मला तर आत्ताच खाण्याची इच्छा होतीये, पण त्याआधी मी यावरती तुपाची धार सोडून घेणार आहे। यावरती तूप घातल्यावर जी मजा आहे ना, ती मजा इतर कशातच नाही आहे। तुम्हाला जर तिखट खायचं असेल तर तुम्ही तूप न घालता सुद्धा खाऊ शकता। मी सुद्धा आता गरम गरमच खाती आहे। खूपच मस्त झाला आहे, अप्रतिम झाला आहे। कोणाकोणाला पावटे भात आवडतो हे कमेंट करून मला नक्की सांगा, आणि थंडीच्या दिवसात 2 ते 3 वेळा हा भात नक्की बनवून पहा, तुमच्या घरातील सर्वांना नक्की आवडेल। तर असा हा आपला पावटे भात तयार झालेला आहे। पावटे भात तुम्हाला आवडतो का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच नोटिफिकेशन बेल दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या आमच्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत राहतील। चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।